टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आता होणार ऑनलाईन. शिक्षक मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर नुकतीच जी टीईटी परीक्षा होती ती रद्द करण्यात आलेली असून यापुढे होणारी जी टीईटी परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची एक ग्वाही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे आणि ही माहिती त्यांनी विधान परिषदेत केलेली आहे. त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक मंत्र्यांनी केलेली जी घोषणा आहे टीईटीच्या ऑनलाईन संदर्भात त्याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं. चला तर बघूया की शिक्षण मंत्र्यांनी टीईटीच्या ऑनलाईन परीक्षेबद्दल काय विधान केलेलं आहे. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे सोमवारी विधानसभा व विधान परिषदेच्या सभागृहात गदारोळ झाला. सर्व आमदारांनी याबाबत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. त्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सविस्तर निवेदन दिले. त्यात पुढील वर्षांपासून टीईटी व अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पेपर फुटीनंतर आता शिक्षकांना पुढील वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. दादा भुसे म्हणाले, भिवंडी येथे पेपर फोडण्यासाठी आलेल्या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT स्थापन केलेली आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून तपासासाठी बिहार, हरियाणा आणि दिल्ली येथे पथके रवाना करण्यात आलेली आहेत. 28 जून रोजी नियोजित करण्यात आलेल्या टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांना संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत कायद्यात आवश्यक ते बदल करण्याकरता तपासणी केली जाईल. पुढील टीईटी परीक्षेबाबत माहिती देताना दादा भुसे म्हणाले, फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीने शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यात येईल. टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. पुढील वर्षापासून टीईटी व अन्य सर्व परीक्षा पूर्णतः शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. एकूणच पेपर फुटीनंतर विधानसभेत गदारोळ झाल्यावर पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्याची ग्वाही देण्यात आली. मात्र यापूर्वी सुद्धा टीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणे शक्य आहे का याबाबत चाचपणी करण्यात आली होती. टीईटी परीक्षा वेगवेगळ्या 8 भाषांमध्ये घेतली जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे शक्य आहे का, त्यासाठी काय करावे लागेल याचा अत्यंत सखोल अभ्यास केल्याशिवाय ऑनलाईन पद्धतीने टीईटी परीक्षा घेणे उचित ठरणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. एकंदरीत टीईटी परीक्षेमध्ये होणारा जो घोटाळा आहे आणि त्या पेपरफुटी प्रकरणानंतर एकंदरीत जागलेल्या प्रशासनाने आता टीईटी आणि त्या तत्सम अनेक इतर ज्या परीक्षा आहेत त्या यापुढे ऑनलाईन पद्धतीने घेण्याची एक शक्यता यामध्ये वर्तवलेली आहे आणि त्याच्यामुळे यापुढे होणारी जी टीईटी परीक्षा आहे किंवा शिक्षक पात्रता परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीने होऊ शकते असे आपण म्हणू शकतो. एकंदरीत हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला असेल अशी मी आशा करतो. त्यामुळेच टीईटीचे सर्व विषयांचे आवश्यक असलेले हमखास पेपरमध्ये येऊ शकणारे जे प्रश्नांचे व्हिडिओज आहेत ते आपल्याला बघायचे असतील तर टीईटीची ती प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टीईटी एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण टीईटीचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार.